नमस्कार. धावताना वेग आणि स्टॅमिना वाढवायचा आहे. प्रत्येक रनरचं हेच स्वप्न असतं, बरोबर? पण विचार करा, अशी एक खास ट्रेनिंग पद्धत आहे जी धावण्याची क्षमता अक्षरशः मुळापासून बदलू शकते. आज आपण नेमकं तेच रहस्य उलगडणार आहोत. तर या जादूच्या किल्लीचं नाव आहे VO2 मॅक्स. आता हे नाव ऐकून जरा टेक्निकल वाटू शकतं, मान्य आहे. पण खरं सांगायचं तर प्रत्येक धावपटूसाठी हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की हे नक्की आहे तरी काय. तर सर्वात आधी आपण आपल्या स्पीड इंजिनला अनलॉक करूया. म्हणजे काय, तर धावण्यामागचं जे सायन्स आहे ना, ते अगदी सोप्या शब्दात समजून घेऊ. ओके, तर VO2 मॅक्स म्हणजे काय? एकदम सोपं आहे. जेव्हा आपण खूप वेगात धावतो किंवा तीव्र व्यायाम करतो, तेव्हा आपलं शरीर जास्तीत जास्त किती ऑक्सिजन वापरू शकतं हे मोजण्याचं एक माप आहे. म्हणजे बघा, जसं आपण गाडीच्या इंजिनची पॉवर सीसीमध्ये मोजतो ना, तसंच VO2 मॅक्स हे आपल्या शरीराच्या एरोबिक इंजिनची ताकद मोजण्याचं एक माप आहे. सोपं आहे ना? आणि हे सगळं एका सोप्या समीकरणात बसतं. बघा, जास्त ऑक्सिजन म्हणजे जास्त ऊर्जा आणि जास्त ऊर्जा म्हणजे जास्त वेग. अगदी सरळ गणित आहे. लक्षात ठेवा, ऑक्सिजन हेच आपल्या धावण्याचं खरं फ्युएल किंवा इंधन आहे. ठीक आहे, VO2 मॅक्स काय आहे हे तर कळलं. पण त्याची ताकद काय? म्हणजे फक्त हा एक आकडा सुधारल्याने आपल्या रनिंगमध्ये इतका मोठा फरक कसा काय पडू शकतो? चला तेच जाणून घेऊया. तर जेव्हा VO2 मॅक्स वाढतो तेव्हा काय होतं? सगळ्यात पहिलं म्हणजे आपला एकूण वेग सुधारतो. दुसरा, आपली सहनशक्ती म्हणजे एन्ड्युरन्स कमालीचा वाढतो. तिसरी गोष्ट, थकवा लवकर येत नाही, ज्यामुळे आपण जास्त वेळ आणि जास्त वेगाने धावू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेसमध्ये जो टार्गेट पेस असतो ना, तो टिकवून ठेवणं खूप सोपं होऊन जातं. चला, आता थिअरी बरीच झाली. आता थेट ॲक्शनमध्ये उतरूया. आपण आता असे 3 जबरदस्त वर्कआउट्स बघणार आहोत जे VO2 मॅक्स वाढवण्यासाठी खरंच खूप प्रभावी आहेत. तर पहिला वर्कआउट आहे इंटरव्हल ट्रेनिंग. हा एक क्लासिक पण अत्यंत प्रभावी वर्कआउट आहे. याने आपल्या एरोबिक क्षमतेला एक जबरदस्त पुश मिळतो. हे करायचं कसं? सोपं आहे. 400 मीटर एकदम वेगात धावायचं. साधारणपणे आपल्या 5K रेसच्या पेसपेक्षा थोडं जास्त. मग पुढचे 200 मीटर एकदम हळू जॉगिंग करत रिकव्हर व्हायचं. हा झाला एक सेट. अशी आपल्याला 6 ते 8 सेट्स करायचे आहेत. यात होतं काय, की वेगात धावताना शरीर जास्त ऑक्सिजन मागतं आणि मग हळू जॉगिंगमध्ये ते सावरतं. परफेक्ट. ओके, आता आपला दुसरा वर्कआउट, हिल रिपीट्स म्हणजे टेकडीवर धावण्याचा सराव. याची खासियत काय माहिती आहे? यामुळे ताकद आणि एरोबिक क्षमता दोन्ही एकाच वेळी वाढतात. यासाठी एक चांगली योग्य चढण शोधायची. मग 200 मीटर वेगाने वर चढायचं आणि नंतर हळू जॉगिंग करत खाली यायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, खाली येताना जास्त काळजी घ्यायची, कारण तेव्हा दुखापत होण्याची शक्यता असते. हा एक सेट झाला. असे 6 सेट्स करायचेत. चढताना काय होतं, की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जोर लावावा लागतो. त्यामुळे हार्ट रेट वाढतो आणि मसल्सची ताकद पण वाढते. आणि आता तिसरा आणि माझा आवडता वर्कआउट, टेम्पो रन विथ फास्ट फिनिश. हा वर्कआउट खरं तर आपल्या शरीराला थकलेलं असतानाही वेगाने धावायला शिकवतो. विचार करा, रेसच्या शेवटच्या टप्प्यात ही गोष्ट किती उपयोगी पडेल. तर यात काय करायचं आहे? एकूण 5 किलोमीटर धावायचा. पहिले 4 किलोमीटर टेम्पो पेसने धावायच्या. आता टेम्पो पेस म्हणजे काय? तर तो एक असा वेग असतो जो आव्हानात्मक तर आहे, पण आपण तो बराच वेळ टिकवून ठेवू शकतो. आणि मग खरी मजा येते शेवटच्या 1 किलोमीटरमध्ये. तो आपल्याला पूर्ण ताकदीनिशी ऑल आउट धावायचा आहे. मुद्दा हाच आहे की शरीर थकलेलं असतानाही वेग वाढवण्याची सवय लावणं. ओके, आता हे सगळं ऐकून खूप उत्साह वाटत असेल, पण थांबा, एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊया, कारण नियंत्रणाशिवाय मिळालेली ताकद धोकादायक ठरू शकते. एक गोष्ट अगदी मनावर बिंबवून घ्या, हे जे वर्कआउट्स आपण बघितले ते खूप खूप जास्त तीव्र आहेत. हे रोजच्या रोज करायचे वर्कआउट्स अजिबात नाहीत. आणि हे करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर दुखापत व्हायला वेळ लागणार नाही. मग प्रश्न येतो की सुरक्षितपणे ट्रेनिंग करायची कशी? तर त्यासाठीच आहे आपलं स्मार्ट ट्रेनिंग मॅट्रिक्स. हे आपल्याला सुरक्षित आणि प्रभावीपणे ट्रेनिंग कशी करायची याचं मार्गदर्शन करेल. या सगळ्याचा गोल्डन रूल काय आहे? तर तो आहे तीव्रता आणि विश्रांती यामधलं बॅलन्स. म्हणजे एका बाजूला आहेत आपले VO2 मॅक्स वर्कआउट्स जे शरीरावर प्रचंड ताण टाकतात, आणि दुसऱ्या बाजूला आहे आराम आणि रिकव्हरी. ही रिकव्हरीच आपल्या शरीराला दुरुस्त करते आणि आधीपेक्षा जास्त मजबूत बनवते. या दोन्हींमध्ये संतुलन साधणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे बॅलन्स साधण्यासाठी 3 सोपे नियम लक्षात ठेवायचे. नियम क्रमांक 1,
हे इंटेन्स वर्कआउट्स आठवड्यातून फक्त एकदा किंवा फार तर दोनदाच करायचे, त्यापेक्षा जास्त नाही. नियम क्रमांक 2, वर्कआउट सुरू करण्यापूर्वी नेहमी चांगला वॉर्मअप करायचा. त्याने आपले स्नायू तयार होतात. आणि तिसरा नियम, रिकव्हरीला कधीही विसरू नका. हलके, सोपे रन्स शरीराला दुरुस्त करून पुढच्या मोठ्या आव्हानासाठी तयार करतात. तर आजच्या या माहितीचा सार काय? VO2 मॅक्स ट्रेनिंग हे आपल्या रनिंगला एका वेगळ्याच लेव्हलवर नेणारं एक जबरदस्त साधन आहे, पण त्याचा वापर हुशारीने आणि सुरक्षितपणे करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर या वर्कआउट्सवर आधारित एक पूर्ण आठवड्याचा प्लॅन हवा असेल तर खाली कॉमेंट्समध्ये VO2 मॅक्स असं नक्की लिहा. तोपर्यंत लक्षात ठेवा, रन स्मार्ट, रन सेफ अँड रन स्ट्रॉंग.